प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बेभरीत येवकार. फाटल्या कांय सप्तकां सावन लिव्हर सिरोसिस आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या खासा परिसंवादाक सुरुवात जाल्या. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने तुमका गंभीर दुयेसाविशीं मार्गदर्शन करतात. लिव्हराच्या बाबतीत बहुमूल्य अशी माहिती दितना तांणी हे दुयेस जावपा फाटली कारणांय स्पष्ट केल्यात. समाजान जलद गतीन जिवितान येवपी नवे ट्रेंड्सा खातीर लिव्हर सिरोसिसाचे प्रमाण वाढत आसा. खास करून आधुनिक जीवनशैलीन सोरो पिवप प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून मानतात. पण हाका लागून लिव्हराचे खूप मोठे लुकसाण जाता. शरीराक सांभाळून दवरपी हे महत्वाचे अवयव आपली कार्यक्षमता वगडावन बसता. कितल्याशाच महत्वाच्या कार्यापैकी कुडीतल्या विखारी घटकांक उत्सर्जित करपाचे काम करपी लिव्हर निरुपेगी जाता. हाचो परिणाम म्हूण आमची कूड विखारी घटकांचे एक घर जाता. कुडीन वजनदार अशा आसपी लिव्हराचे सोरो आणि पोन्ने कामिणे खातीर जावपी लुकसाण पिडिताचे पुराय जिवितच धोक्यान हाडटा आणि त्या मनशाक बेगीन मरण येता. तुमचे लिव्हर एकदम निरोगी आसपा खातीर आहार आणि व्यायाम ह्या गजालींकडेन गंभीरतायेन लक्ष दिवंक जाय म्हूण ह्या कार्यावळी वरवीं संदेश दितना तुमकां शिटकावणी मेळटा. तुमच्या कुडीक बरे आणि वायट कितें हाची जेन्ना तुमकां जाणीव जातली तेन्नाच तुमी तुमच्या कुडीची योग्य तरेन काळजी घेतले, नाजाल्यार तुमीच तुमच्या कुडीक त्रास दितले. या दुयेसाचे निदान निमाण्या खिणाक जाता आणि ताका लागून कुडीतल्या हेर अवयवांचे मोठ्या प्रमाणात लुकसाण जाता. देखून होमिओपॅथी वखदांचो उपचारूच हांगा परिणामकारक थारता. कसलेच तरेचो सायड इफेक्ट जायना आशिल्ली उपचार पद्दत आणि तातूंतले डॉक्टर विजय कुमार माने सरांचे फाटल्या 20 वर्सांचे संशोधन आयच्या काळात लिव्हर सिरोसिस ह्या खर दुयेसाड झगडपाक पिडितांक उपेगी थारता. पिडितांक ऍडमिट जावपाची गरज नसता. तांच्या दिसपट्ट्या कामान कसलेच तरेची बाधा येनासतना वखदां आणि उपचाराचो वापर करतात. लिव्हर ट्रान्सप्लांट सारकिलो खूप खर्चीक उपचार टाळू येता हे मॉडर्न होमिओपॅथीचे पिडितांचे अणभव माने सरांच्या संशोधनाच्या खरेपणाची पावती दिता. इष्टानो, मॉडर्न होमिओपॅथीच्या ह्या खासा कार्यावळींतल्यान तुम्ही लिव्हर सिरोसिस ह्या खर दुयेसाची आनीकय माहिती करून घेवची अशें आवाहन आमी करता. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेले काही भाग आपण लिव्हर सिरोसिस या दुर्धर आजाराबाबत माहिती करून घेतोय आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार.
सर आपण जसं म्हटलं असं गेले काही भाग आपण लिव्हर सिरोसिस या दुर्धर आजारावरती चर्चा करतोय. अनेक त्याचे पैलू आपण बघितलेले आहेत, कशा प्रकारे तो आजार आहे, कशा प्रकारे त्याची लक्षणं आहेत, उपचार कशा प्रकारे आपण करतो, या सगळ्या विषयी आपण बोलतोच आहे. आपण पाहिलं ज्याप्रमाणे राखी यांचा अनुभव होता त्याचप्रमाणे आपल्यासोबत मारुती देसाई यांचाही अनुभव आहे. त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना कशा प्रकारे हा लिव्हर सिरोसिस आजारातनं पूर्णपणे मुक्तता मिळाली केवळ मॉडर्न होमिओपॅथीद्वारे. माझे नाव श्री मारुती दत्तात्रय देसाई, वय वर्षे 53. माझं गाव कोल्हापूर हे आहे. माझं शिक्षणही कोल्हापूर येथेच पूर्ण झालेले आहे. 8 ऑगस्ट 1986च्या दरम्यान मी कॉलेजला जात असतानाच 8 दिवस मला दम लागल्यासारखं, धाप लागल्यासारखं आणि अशक्तपणा जाणवू लागला. आठवड्यानंतर मला अचानकपणे रक्ताची उलटी झाली, संडासला काळं व्हायला लागलं. त्यामुळे मी 1-2 दिवसाची वाट बघून मी मिरज येथील डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी गेलो. तिथे त्या डॉक्टरांच्याकडून तपासण्या झाल्यानंतर लिव्हर सोरायसिसचं निदान करण्यात आलं आणि त्या लिव्हर सोरायच्या निदानामध्ये अन्ननलिकेतील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होऊन उलटी वाटे आणि संडास वाटे त्याचा इफेक्ट जाणवत होता आणि अंग पांढरं फडफडीत पडलं होतं. म्हणजे अंगातला उत्साह संपूर्ण गेला होता. त्यामुळे थोडीशी नाराजी आणि गंभीर आजार असेल अशी या स्वरूपाची एक मानसिक भावना माझी झाली होती आणि अशा परिस्थितीत ह्यावर इलाज संदर्भात माझ्या सगळ्या आशा जवळजवळ मावळत चालल्या होत्या आणि मला जादा करून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यानच्या कालामध्ये सदरच्या अन्ननलिकेतील रक्तवाहिन्या म्हणजे नादुरुस्त झालेल्या, फुटलेल्या जोडण्यासाठी मला प्राथमिक उपचारानंतर मी मुंबईच्या डॉक्टरांच्याकडे गेलो आणि तिथे मी 1-2 वर्षे उपचार घेतले आणि तिथून मी परत कोल्हापूर येथे आलो. परत 7 ते 8 वर्षे मला ह्याचा 2 वर्षे उपचारानंतर 7 ते 8 वर्षे त्याचा त्रास जाणवला नाही. त्याच्यानंतर पुन्हा तो त्रास जाणवल्यानंतर पुन्हा आणि मला मुंबईला सदरच्या उपचारासाठी जावं लागत होतं. मी डॉक्टरांच्या बऱ्याच वेळाला चौकशी केली की ह्या संदर्भात कायमस्वरूपाचा काय इलाज असेल तर मला तो सांगा. पण डॉक्टर मला वेळच्या वेळेला सांगत होते हे असं होतच राहणार, जेव्हा ब्लडिंग होईल त्याच वेळेला ह्या रक्तवाहिन्या बँडेड कराव्या लागतील. मग असेच मी उपचार त्यांच्याकडे घेत होत होतो आणि नंतर मला डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आलं की ह्याच्यावर जर तुम्हाला इलाज असेल तर लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेवच उपचार आहे. गेल्या 3 वर्षापासून तरी मला 2-2, 3-3 महिन्याला ब्लिडिंग व्हायला लागलं होतं. त्यामुळे तरी मी इतका बेजार झालो होतो की याच्यावर कायम स्वरूपाचे इलाज शोधण्याच्या प्रक्रियेत मी वेगवेगळ्या जाहिरातून किंवा मासिकामधून ह्या आजाराच्या संदर्भात माहिती घेत होतो आणि अचानक मला कागलमध्ये एका आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे गेलो असताना तिथं मला मासिक चालण्यात मिळालं आणि त्यात डॉक्टर विजयकुमार माने यांच्या दवाखान्याची, होमिओपॅथिक दवाखान्याची माहिती मला त्यात आढळून आली. मी डॉक्टर विजय माने यांच्याकडे कोल्हापूर येथे स्वतः मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही डॉक्टर विजय माने यांच्याकडे त्या संदर्भात भेट घेण्यासाठी आलो. तिथे आल्यानंतर डॉक्टर विजय माने यांची मी प्रथम भेट घेतली आणि मी माझे सर्व माझ्या आजारासंदर्भातील सर्व फाईल्स आणि रिपोर्ट्स त्यांना दाखवले. त्यांनी मला एक नवा आशावाद ह्या आजारासंदर्भात सुरुवातीला सांगितला आणि माझी सर्व व्यथा त्याने ऐकून घेऊन आपल्याकडे ह्या संदर्भात कायमस्वरूपाचा औषधोपचार होईल याची ग्वाही दिली. तसेच माझे बिघडलेले मानसिक संतुलन याला आधार देऊन त्यांनी पुढं ह्या आजारात
पूर्ण भरण्याची उमेद आणि इच्छा मला दिली. गेले वर्षभर मी त्यांच्याकडून उपचार घेत आहे. गेल्या वर्षभरापूर्वी माझं या जो आजारासंदर्भात ब्लडिंग होत होतं ते गेले 8 महिने माझे ब्लडिंग थांबलेलं आहे. मला त्यांनी जी औषधची ट्रीटमेंट चालू केली त्या वर्षभराच्या कालावधीच्या अगोदर मला जे ब्लडिंग आणि संडास वाटे रक्त जात होतं ते ह्या गेल्या 8 महिन्यापासून झालेलं नाही आहे. आणि मला जो पूर्वी त्रास होत होता म्हणजे दम भरणे, अंगात अशक्तपणा येणे, परत माझ्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण फारच कमी होतं. 7 ते 8 हिमोग्लोबिन होतं. प्लेटलेट्स माझ्या 20 ते 30 हजारपर्यंत खाली आल्या होत्या. आणि त्या सर्व ह्या रिपोर्टमध्ये ह्या गेल्या 6 महिन्यापासून बरीचशी वाढ झालेली आहे. मी गेले 1 वर्षभरापासून डॉक्टर विजय माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथिकमधून उपचार घेत आहे. मला गेल्या वर्षभरात जो होणारा त्रास होत होता तो आता जवळजवळ 75% ते 80% कमी झालेला आहे. 7 ते 8% असणारं हिमोग्लोबिनचं प्रमाण 13वर गेलेलं आहे. तसेच प्लेटलेट्स माझ्या 20 ते 30 हजार होत्या त्या आता ह्या 6 महिन्यामध्ये 75,000 प्लेटलेट्स झालेले आहेत. तसेच इतर रक्तातील घटकांची वाढ झालेली आहे. माझं पूर्वी वजन 42 ते 45च्या वरती 10 वर्ष इतकं खाली आलं होतं ते आता वजन माझं 50 ते 53च्या दरम्यान गेले 6 महिने 2-2 किलो वाढत माझं आज वजन 53 किलो झालेलं आहे. म्हणजे वर्षभरामध्ये त्यांच्या औषधाच्या उपचारामुळे माझी प्रकृती दिवसेंदिवस चांगली होत चाललेली आहे. आणि त्यांचे हे जे उपचार आहेत ते खरोखरच एका म्हणजे पूर्ण अशा लोप पावलेल्या पेशंटला फलदायी आहेत असे मला तरी माझ्या ह्याच्यावरून वाटत आहे. आणि मला त्यांनी आपण पूर्ण आजार हा बरं करून सांगितलेल्या अशा आशेवर त्यांच्या आशेवर मी आज त्यांचं औषध पूर्ण करणार ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि त्यांच्या ह्या पुढील आयुष्याच्या जगण्याच्या उमेदीच्या आशेवर माझा जो शरीरामध्ये असणारा जो आळस होता, जगण्याची नाउमेद झाली होती, त्याला एक संजीवनी मिळाल्यासारखी मला तरी आज वाटत आहे. डॉक्टर विजयकुमार माने हे गेले 20 वर्षे होमिओपॅथिक संशोधक आहेत. आणि त्याने ह्या होमिओपॅथिक औषध निर्मितीतून गेले 20 वर्षे ते रुग्णांना सेवा देत आहेत. आणि त्यांच्या सेवेतून अनेक हजारो रुग्ण उपचार करून बरे झालेले आहेत. आणि त्या रुग्णापैकीच मी एक रुग्ण त्यांच्या औषधाचा आज चांगल्या सुस्थितीत आलेला पेशंट आहे. त्यांचे उपचार खरोखरच घेण्यासारखे आहेत. आणि ते माझ्यासारख्या इतर जरी कुणी रोगग्रस्त रुग्णाने त्यांच्या सेवेचा औषधाचा उपचार करून घेतला तर ते खरोखरच त्यांना दवाखान्याची सुद्धा इतर गरज भासणार नाही असं एक माझं वैयक्तिक मत झालेलं आहे. आणि डॉक्टर विजय मानेंच्या उपचारामुळे मला जी शस्त्रक्रिया करावी लागणार होती ती माझी पूर्ण खात्री झालेली आहे की मला आता इथून पुढे शस्त्रक्रिया करावी लागणार नाही. मी त्यांच्या उपचारानंच पूर्ण बरं होईल अशी माझा आत्मविश्वास आणि माझी इच्छाशक्तीसुद्धा तशी झालेली आहे. लिव्हर सिरोसिसबद्दल आणखीन आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. असेच अनुभव आपण पाहणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.